सकाळी नाश्त्याला जर का गरम गरम कांदा पोहे असतील आणि त्याचबरोबर जर का आल्याचा चहा असेल तर त्या कांदा पोह्यांची चव ही दुपटीने वाढते. आज आपण करणार आहोत कांदा पोहे. तर त्यासाठी मी इथे एक साधारण 3 माणसांसाठी कांदा पोहे करणार आहे. तर त्यासाठी मी इथे पोहे घेतलेले आहेत. या पोह्यांमध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर हे भिजत ठेवायचे. आता आपण इकडे फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी इथे गॅसवरती कढई गरम करून घ्यायची. त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल छान गरम झालं की मग याच्यामध्ये घालायचे आहेत शेंगदाणे. शेंगदाणे छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता हे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि याच तेलामध्ये घालायचे आहे जिरे, मोहरी, त्याचबरोबर घालायचे थोडंसं हिंग. आता यामध्ये घालायची आहे कट केलेली हिरवी मिरची. हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. आता यामध्ये घालायचा आहे कांदा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा परतला गेला की मग याच्यामध्ये घालायची आहे हळद. त्याचबरोबर याच्यामध्ये 1 चमचा साखर घालायची. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नसेल आवडत तुम्ही स्किप देखील करू शकता. व्यवस्थित हे सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये भिजवलेले पोहे घालायचे. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. त्याचबरोबर आपण जे तळून घेतलेले शेंगदाणे होते ते शेंगदाणे घालायचे आहेत. व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं. छान असे हे पोहे 5 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे. त्यानंतर याच्यामध्ये घालायचे बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तोपर्यंत इकडे आपला मस्त असा आल्याचा चहा देखील झालेला आहे. मस्त असं आल्याच्या चहासोबत गरम गरम कांदा पोहे सर्व करायचे. व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनल सुद्धा फॉलो करा. थँक्यू.